नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असाल आणि मजेतच राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आमच्या संध्याकाळच्या जेवणाची तयारी आता चालू झाली आहे. संध्याकाळच्या जेवणात मी बनवणार आहे टमाट्याची चटणी आणि पोळ्या, चपात्या. गॅसवर कढई ठेवली, कढईत तेल टाकलं आणि तेलात लाईट गेली आली. तेलात टाकला लसूण, जिरे. मी पकडलाय डाव्या हातात मोबाईल, त्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओ बनवता येत नाही, तरी पण मी करते प्रयत्न. आता टाकल्या मी मिरच्या, हिरव्या मिरच्या. लाल तिखट घालून पण टमाट्याची चटणी बनवते कधी कधी, पण आज बनवली मी हिरव्या मिरच्या घालून टमाट्याची चटणी. डाव्या हाताने काम मोबाईल पकडलाय मी. त्याच्यात टाकणार आहे मी कांदे. मिरच्या खूपच तिखट आहेत असं वाटतंय, त्यामुळे मला आली शिंक. पण मी तोंड लांब करून शिंक घेतली आहे. तुम्ही म्हणू नका की स्वयंपाक करताना स्वयंपाकात शिंक उडाले असेल. 6 वाजता स्वयंपाक त्याला सुरुवात करतो आम्ही, कारण आमच्या घरी लवकर 7:30-7:30च्या दरम्यान आमचे जेवण होतं. आजी म्हणते आमची, तू कोणाला सांगते म्हणे हे सगळं. आजीला माहिती नाही व्हिडिओ वगैरे बनवतात असं. आमचे बाबा येऊन बसले जेवणाच्या तयारीसाठी. आत्ताशी मी भाजी बनवते, अजून पोळ्या बनवायच्या आहेत. बाबा म्हणताय चेंदायला द्या, चेंदायला म्हणजे जेवायला द्या, जेवायला. इथं बसले आमचे आजीबाई. आजीबाई घेत आहे डोक्यावर पदर. आजीबाईंना वाटतंय का मी आजीबाईंचा फोटो काढते. वरती बघा आजीबाई. बघितलं. परत जाऊया आपण आपल्या
भाजीकडे. एकही कांद्याचा काप वाया जाऊ द्यायचं नाही, म्हणजे कारण कधी कधी आता सध्या कांद्यांचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यामुळे एक एक कांद्याचा काप उचलून भाजीत टाकायचा आहे. पण पाण्यामध्ये सापडत नाही ते, असो थोडेफार जाऊ द्या. कांदे करपत आलेले आहेत. आता रंग बदललेला दिसतोय कांद्यांचा. हे पिशवीत ठेवलेला आहे मी कढीपत्ता. थोडासा कढीपत्ता घालणार आहे. आता टाकणार आहे मी थोडीशी हळद. आणि टमाटे थोडेसे असे पिळून घेणार आहे, म्हणजे थोडा त्यांचा आंबटपणा निघून जाईल. आता मी चटणीवरती गॅस बारीक करून त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे. मग नंतर थोड्या वेळाने शेंगदाण्याचा कूट करून चटणी टाकणार आहे. अशा प्रकारे माझी चटणी, टमाट्याची चटणी बनून झाली.